नमस्कार. आज आपण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजे आत्मा बीड यांच्या शिवार वार्ता प्रकाशनातला एक छोटासा भाग पाहणार आहोत. हो. यात कपाशीवरच्या एका आकस्मिक रोगाचा उल्लेख आहे, म्हणजे कॉटन पॅराविल्ट. तर आजच्या चर्चेत याची लक्षणं काय आहेत, हे नेमकं का होतं आणि याला कसं हाताळायचं हे समजून घेऊया. जरा खोलात जाऊन बघूया. हो, नक्कीच. ही समस्या खरं तर पिकाच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकते आणि अचानकपणे झाडं मरतात. म्हणजे शेतकऱ्यांसाठी खरोखरच मोठी डोकेदुखी आहे. यावर लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. मग सुरुवात लक्षणांपासून करूया का? कसं ओळखायचं की झाडाला हाच त्रास होतोय? मुख्य म्हणजे झाड अगदी हिरवंगार दिसतंय आणि अचानक मलूल पडायला लागतं. अचानक? हो. विशेषतः जेव्हा झाडावर पात्या, फुलं किंवा बोंड जास्त असतात ना, तेव्हा हे जास्त दिसतं. अच्छा. पानं हिरवी असतानाच पिवळसर, तांबूस किंवा कधीकधी लालसर होऊन सुकायला लागतात. म्हणजे हिरवी पानं सुकतात. हो. आणि त्यामुळे काय होतं की पानं आणि आलेली पानं बोंड ती वेळेआधीच गळून पडतात. अकाली पानगळ होते. म्हणजे अचानक झाड माना टाकते आणि पानगळ सुरू होते. आणखी काही वेगळं लक्षण, काही खास ओळखण्यासारखं? हो. एक गोष्ट म्हणजे कधीकधी काय होतं, पानांमध्ये श्वसन वाढतं. म्हणजे ताणामुळे पान स्वतःची ऊर्जा जास्त वापरायला लागतं आणि त्यामुळे ती मलूल पडतात. अजून एक म्हणजे काही झाडांमध्ये अँथोसायनिन नावाचं एक जांभट लाल रंगद्रव्य दिसू लागतं. हे पण एक महत्वाचं लक्षण आहे बरं का. अच्छा. ते जांभळं लाल रंगद्रव्य दिसणं हे एक पक्कं लक्षण म्हणायचं का? हो, म्हणायला हरकत नाही. आणि हो, बोंड पण पूर्ण वाढायच्या आधीच उमलतात. अपरिपक्व बोंड. ठीक आहे. म्हणजे ही झाली लक्षणं. पण शेतकऱ्याला हे समजून घ्यायचं असेल की हे का होतंय, तर त्याची मुख्य कारणं कोणती? याची काही मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे जेव्हा झाडाला पाण्याची आणि अन्नद्रव्यांची खूप गरज असते. जसं फुलं बोंड लागण्याच्या वेळी. अगदी बरोबर. त्यावेळेस हा धोका वाढतो. दुसरं म्हणजे जर खूप दिवस तापमान जास्त असेल, ऊन कडक असेल आणि पिकाला पाण्याचा ताण बसला असेल. म्हणजे कोरडं हवामान. हो. आणि त्यानंतर अचानक खूप पाऊस झाला किंवा एकदम जास्त पाणी दिलं गेलं तर हा रोग वाढतो. अच्छा. म्हणजे फक्त जास्त पाणी नाही, तर पाण्याची अनियमितता. कधी खूप ताण, कधी एकदम जास्त पाणी. हा यामागचा मुख्य धागा दिसतोय. अगदी बरोबर. हाच मुद्दा आहे. जमिनीचा प्रकार पण महत्वाचा आहे का यात? हो, नक्कीच. विशेषतः भारी खोल जमिनी, जिथे पाणी धरून ठेवलं जातं आणि निचरा पटकन होत नाही. म्हणजे पाणी साचून राहतं अशा जमिनी. हो. त्या जमिनी या रोगाला जास्त बळी पडतात. पाणी साचून राहिल्यामुळे काय होतं की मुळांना ऑक्सिजन मिळत नाही. ती खराब होतात आणि मग झाड मरतं. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. हे सगळं बघता यावर उपाय काय मग? एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं? शेतकऱ्यांनी काय करायला हवं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतातून जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्याची चांगली सोय करणं. निचरा. हा महत्वाचा मुद्दा. हो. चर काढून किंवा उतार्याच्या दिशेने पाणी वाहून जाईल याची व्यवस्था करावी. दुसरी गोष्ट, पिकाला जास्त काळ पाण्याचा ताण बसू देऊ नये. विशेषतः फुलं आणि बोंड लागण्याच्या महत्वाच्या अवस्थेत जर सोय असेल तर नियमित पाणी द्यावं, गरजेनुसार. आणि खतांचं काय? काही काळजी घ्यायची? हो. विशेषतः भारी जमिनीत शेणखत किंवा रासायनिक खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर टाळावा. म्हणजे आवश्यक तेवढंच. आणि समजा लक्षणं दिसायला लागलीच तर काही तात्काळ उपाय? हो. जर लक्षणं दिसलीच तर काही रासायनिक उपाय पण करता येतात. म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP आहे, ते साधारण 2.5 ग्रॅम, किंवा कार्बेंडाझिम 50 WP 2 ग्रॅम. हे 10 ग्रॅम युरियासोबत, युरिया काय करतो, शोषायला मदत करतो. तर यासोबत प्रति लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याशी आळवणी करावी. म्हणजे मुळांपर्यंत औषध पोहोचेल. अच्छा. आळवणी करायची. तो शेवटचा पर्याय असावा. आधी नैसर्गिक आणि व्यवस्थापनाचे उपाय महत्वाचे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करणं महत्वाचं आहे. बरोबर. तर आज आपण कपाशीच्या आकस्मिक मर रोगाबद्दल बरीच माहिती घेतली. मुख्य लक्षणं म्हणजे झाडं अचानक मलूल होणं, पानं रंग बदलून गळणं, अगदी अकाली. हो. कारणं पाहिली, पाण्याची गरज, आणि मुख्य म्हणजे अनियमितता, म्हणजे ताण आणि मग एकदम जास्त पाणी, आणि जमिनीचा प्रकार, विशेषतः भारी जमीन. बरोबर. आणि व्यवस्थापनात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा निचरा आणि योग्य सिंचन, खतांचा संतुलित वापर आणि गरज पडल्यास रासायनिक उपाय. अगदी.
आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा जोडते. हां. आपण पाहिलं की हा रोग पाण्याची उपलब्धता आणि हवामानातील टोकाच्या बदलांशी कसा जोडलेला आहे. जसं दुष्काळानंतर अतिवृष्टी खरंय. होऊ शकतात, तर याचा कपाशी लागवडीवर कसा परिणाम होऊ शकतो. केवळ तात्पुरते उपाय करण्याऐवजी आपल्याला या बदलांना तोंड देण्यासाठी काहीतरी दीर्घकालीन विचार, काय तयारी करावी लागेल यावर विचार करणं आता खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.